माझ्यावर फक्त एवढा विश्वास ठेव की कोणतीही सिच्युएशन आली तरी मी तुझ्यासोबतच कायम असेल. सुखात नाही बोलावलं तरी चालेल, पण दुःखात या मैत्रिणीला नक्की आवाज दे. आय एम ऑलवेज विथ यू. रखुमाईसारखी मैत्रीण लाभावी, मनाला जपणारी सावली असावी. नावाने मैत्रीचं असतं तरी तुझी साथ आयुष्यभर असावी. तर खूप मोठा गैरसमज झालेला होता आमच्या सगळ्यांच्या मधात, म्हणजे आमच्या मैत्रीच्या मधात आणि आमच्या नात्याच्या मधात, आणि तो वाढदिवसाच्या दिवशी दूर झालेला आहे. स्वागत आहे तुमचं या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग ना माझ्या वाढदिवसाचा आहे, म्हणजे 29 जुलैचा. प्रमोशन कॉम ज्वेलरी असल्यामुळे ना व्हिडिओ टाकणं होत नाही आहे. तर तुम्हाला सांगितलेलं आहे, वृद्धाश्रमात मी माझा वाढदिवस साजरा केलेला होता. खूप छान असं त्यांना जेवण दिलेलं होतं, जे आवडते ते जेवण दिलेलं होतं, आणि दिवस मी त्यांच्यासोबत होती. मला हे काहीच माहिती नव्हतं. मला माझ्या मनातून अशी अपेक्षा होती की माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलेला आहे, परंतु तुम्हाला समोर कळणार आहे की काय सरप्राईज प्लॅन आहे. गेल्या काही दिवसापासून म्हणजे एवढा मोठा प्रॉब्लेम क्रिएट झालेला होता माझ्या आयुष्यात, जो मी तुमच्यासोबत शेअर केलेला नव्हता. मैत्री या शब्दावरून माझा विश्वासच उडालेला होता, कारण आधी पण काही लोकांनी फक्त माझ्यासोबत मैत्री फॉलोअर्ससाठी, सबस्क्रायबरसाठी, सेटिंगसाठी, याच्यासाठी केलेला होता. परंतु मी आज पण हेच सांगते, तुमच्यात जर कर्तृत्व असेल, तुमच्यात जर काही करण्याची जिद्द असेल ना, तुम्हाला अजिबात मोठ्या यूट्यूबर क्रिएटर मागे लागण्याची गरज नाही. आता सध्या ना याचा जमाना आहे, म्हणजे गुगलचा जमाना आहे, आणि यूट्यूबवर सगळ्या प्रकारचे व्हिडिओ टेक्निकचे मिळतात. त्याच्यामुळं मला असं सांगायचं आहे की तुम्ही स्वतःला सिद्ध करा, कोणाच्याही मागे लागू नका. तर मध्यंतरी ना सायलीन मी 1 महिन्यासाठी आम्ही बोलणं बंद केलं होतं, आणि खूप सारा आमचा गैरसमज झालेला होता, जे तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये कळणारच आहे. तर माझ्या नवऱ्याने ऑलरेडी माझं फोटोशूट केलेलंच होतं, आणि खूप छान त्यांनी फोटोशूट केलं होतं. मला त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती की ते माझ्यासाठी बड्डे सरप्राईज करतील, पण मला त्यांनी जेव्हा बोलले ना की तुझ्यासाठी मी काहीतरी गिफ्ट अरेंज केलेलं आहे, तेव्हा मला असं वाटलं की हो, त्यांनी माझ्यासाठी काहीतरी अरेंज केलेलं होतं असेल. परंतु जेव्हा मी पट्टी बांधून मला आत नेण्यात आलं ना, तर तिथं एवढं छान डेकोरेशन केलेलं होतं, खूप छान डेकोरेशन केलेलं होतं. ते केलेलं होतं माझ्या प्रिय मैत्रिणीने, म्हणजे सायलीने. सध्या माझ्या आयुष्यात फक्त 5च मैत्रीण आहेत ज्या बेस्ट आहेत, ज्या माझ्या कधीही म्हणजे पैशासाठी, प्रसिद्धीसाठी, फॉलोअर्ससाठी कधीच त्या माझ्यासोबत आल्या नाहीत, येणारही नाहीत. फक्त त्यांचं माझं जे प्रेम आहे ते ऑफलाईन आहे, आणि म्हणजे असं खूप काही आहे त्यांच्याविषयी बोलण्याचं, परंतु मी मैत्रीविषयी जास्त आता बोलत नसते. तर हे जे तुम्ही बघताय ना, हे सगळं सायलीने केलेलं होतं माझ्या वाढदिवसासाठी, आणि एवढा मोठा गैरसमज झाला होता आमच्यामध्ये की तुम्हाला काय सांगू. अक्षरशः मी तर एवढी घाबरली होती की ती पण आता माझ्या विरोधात व्हिडिओ सोडणार का, माझी बदनामी करणार का, किंवा म्हणजे असं खूप काही माझ्या मनात तिच्याविषयी होतं. आणि मला सर्वजण ओरडत होते की तुला आधीच सांगितलं होतं की पुण्यात गेल्यानंतर कोणाशी मैत्री करू नको, तुला एवढ्या लोकांनी धोका दिलेला आहे तरी तू त्याच चुका का करते. तर तुम्ही बघू शकता, हे जे केलेलं आहे हे सायलीने केलेलं आहे, आणि कोणताही मनात म्हणजे हेट न ठेवता, म्हणजे फायदा न ठेवता, काहीच ठेवता नाही. आणि मनीषा तर गेल्या 6 वर्षापासून माझ्यासोबत आहे, जे की तुम्हाला माहितीच आहे. परंतु कसं आहे, आता मनीषा पण तिच्या जॉबला लागलेली आहे, बुटीकचं काम करते, तर त्याच्यामुळे तिचं येणं जाणं कम झालेलं आहे. परंतु सगळी अरेंजमेंट केल्यानंतरसुद्धा सायलीने माझ्या नवऱ्याला आणि मला केक कापायला बसवलं, आणि अक्षरशः खरंच एवढी चांगली मैत्रीण भेटायला नशीब लागतं, जे की मला भेटलेली आहे. आणि खूप छान त्यांनी म्हणजे सरप्राईज माझं प्लॅन केलेलं होतं. झालेला असा गैरसमज की स्वराचं ऑपरेशन झालेलं होतं. मला सगळ्यांनी कॉल मेसेज केलेले होते, परंतु मला सायलीने अजिबात कॉल मेसेज केलेला नव्हता, आणि तिला या गोष्टीचा राग आलेला होता की मी तिच्या मुलीच्या वाढदिवसाचं स्टेटस ठेवलं नाही. साहजिक आहे, आपण आपल्या जवळच्या व्यक्तीकडूनच अपेक्षा ठेवतो, बाकी कोणाच्याकडूनही. परंतु तिला पण माहिती नव्हतं की स्वराजला मी घेऊन गेली, अचानकपणे त्याचं ऑपरेशन झालं, आणि मला पण माहिती नव्हतं की तिच्या मुलीचा वाढदिवस आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी मला माहिती पडलं, ॲक्च्युली स्वराजचं ज्या दिवशी ऑपरेशन झालं त्याच दिवशी तिच्या मुलीचा पण वाढदिवस होता. त्याच्यामुळे आम्ही एकमेकाविषयी मनात राग धरला, आणि एकमेकीसोबत भांडायला चालू केलं, आणि भांडण पण तिथंच होतं जिथं मैत्री असते. तर खूप छान तिनं माझं बर्थडे सेलिब्रेशन केलेलं आहे, आणि मी सुद्धा तिचा बर्थडे खूप छान पद्धतीने साजरा केलेला होता. अक्षरशः ते बघून ती रडली होती, मला पण इथं खूप रड आला होता, पण मी तो कंट्रोल केला होता, कारण सायली बोलली होती की माझा वाढदिवस खराब करू नका. आणि खूप छान तिने माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणलेलं होतं. सगळ्यात पहिले तिने मला हे ब्रासलेट आणलेलं होतं की आपल्या मैत्रीला इथून पुढे कोणाचीही नजर लागू नये,
खूप छान गिवा की जीवामधून 2100 की 2200 रुपयाचं हे म्हणजे चांदीचं ब्रासलेट होतं. आणि ब्रासलेट बघा किती सुंदर आहे आणि केकसुद्धा खूप सुंदर तिने आणलेला होता आणि एक छोटंसं असं गिफ्ट आणलेलं होतं. एवढंच नाही, म्हणजे 8 दिवसापासून ती प्लॅनिंग करत होती आणि माझ्यासाठी खूप छान असं तिनं कार्ड बनवलेलं होतं. आणि त्या कार्डमध्ये मी पुण्यात आल्यापासून तर आत्तापर्यंतच्या आमच्या सर्व सेल्फीज व्हिडिओचे तिनं प्रिंट काढल्या होत्या आणि त्या प्रिंटचं तिनं कार्ड बनवलं होतं. आणि कार्ड बनवून असना तिनं तिच्या इमोशन, जे शब्द ती मला बोलू शकत नव्हती ना, ते शब्द तिने या कार्डमध्ये टाकलेले होते. आणि ते अक्षरशः वाचून ना अंगाला माझ्या काटा आला होता की यार खरंच एखादा व्यक्ती मैत्रीविषयी किती म्हणजे इमोशनल असतो ना, ते त्या कार्डावरून मला समजलं होतं. त्याच्यानंतर तिने तिचे गिफ्ट वगैरे सर्व दिले. त्याच्यानंतर मनीषा पण आली होती आणि मनीषाने खूप छान असं मला एक अजून गिफ्ट दिलेलं आहे आणि त्यासोबतच माझ्यासाठी हा बुके आणलेला होता. आणि मी खरंच खूप भाग्यवान समजते मला की फायदा उचलणाऱ्या या जगात, या दुनियेत मला खूप छान अशा मैत्रिणी भेटलेल्या आहेत, ज्यांना ना माझ्यापासून प्रमोशनची अपेक्षा आहे की मी त्यांना प्रमोशन्स दिले पाहिजे, ना सबस्क्रायबरची अपेक्षा आहे, ना कशाचीच अपेक्षा नाही आहे. आणि नवरा तर बिचारा आता महादेवच झाला. विलन होता परंतु एकदम महादेव झाला. मी जिथं बस म्हटले तिथं बसते, जिथं उठ म्हटलं उठते. म्हणजे हे सर्व जे झालेलं आहे ना, हे माझ्या प्रगतीमुळे झालेलं आहे. जे तुम्ही सर्वजण म्हणता की तू प्रसिद्धी मिळवली, पैसे कमवले. हां ठीक आहे ना, प्रसिद्धी आणि पैसे कमवल्यामुळे जर तुटलेली नाती व्यवस्थित होत असेल ना, तर मला असं वाटते की पैसे आणि प्रसिद्धी ही तुम्ही नेहमीच कमवली पाहिजे. तर हा जो व्हिडिओ आहे ना, हा मनीषाला शूट करायचा होता म्हणून तिने खूप छान आम्हाला पोजेस घ्यायला लावली होती आणि स्वतःच तिने हे सर्व क्लिप जे आहेत ना, ते तिच्या मोबाईलमध्ये घेतल्या होत्या आणि तिनेच तो व्हिडिओ आम्हाला एडिट पण करून दिलेला होता. आणि थँक्यू सो मच मनीषा आणि सायली, तुम्ही माझ्या सरप्राईज प्लॅनची एवढी छान, म्हणजे हा जो वाढदिवस आहे ना, तुम्हाला सांगते अक्षरशः माझा म्हणजे आठवणीत राहण्यासारखा वाढदिवस झालेला आहे. मी जन्मल्यापासून तर आत्तापर्यंत असा वाढदिवस माझा कोणच केलेला नाही. हो, आईने केलेला आहे परंतु ती तिच्या परिस्थितीनुसार करत होती. परंतु प्रत्येक मुलीला असं वाटते की माझा वाढदिवस असा सरप्राईज प्लॅन झालेला असावा, अशा पद्धतीने माझं फोटोशूट झालेलं असावं. तर ते जी इच्छा आहे ना सर्व, ते माझी यावर्षी पूर्ण झालेली होती. सगळ्यात पहिले तर खूप छान फोटोशूट माझ्या नवऱ्यानं केलेलं होतं, जे व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहेत आणि खूप छान त्याला असं प्रेम दिलेलं आहे. मी सांगते ना की आता ना माझ्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आणि पुढच्या वर्षीपर्यंत माझं स्वतःचं फ्लॅट आणि गाडी पण असणार आणि बिझनेस तर ऑलरेडी मी स्टार्ट केलेलाच आहे. आणि खूप मला सायलीविषयी म्हणजे एवढं बोलायचं आहे की कधी तुमच्या मैत्रीत गैरसमज झाले ना, तर ते बोलून वेगळे करा, भांडून वेगळे करा, लागेन ते एकमेकीला मारा, पण ते भांडणं कधीही सोशल मीडियावर आणू नका. जसं माझ्या आयुष्यात आधी काही लोकांनी केलेलं आहे ना, तसं त्याच्यामुळे मी आता मैत्री करायलासुद्धा घाबरते. एवढंच काय, मी कोणाला माझ्या घरी बोलवायलासुद्धा घाबरते. कारण काही लोक अशी असतात की ज्या ताटात खातात ना, त्याच ताटात छिद्र पाडतात. त्याच्यामुळं ना आता मी मैत्रीपासूनच दूर राहते. जेवढं आहे तेवढीच माझी लिस्ट आहे, त्याच्यावर एकही मैत्रीण मी आता ॲड करू शकत नाही. बाकी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि माझा वाढदिवसाचं सरप्राईज कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सायली भरपूर इमोशनल झाली होती, रडली पण बोलती होती आणि मला सॉरी पण बोलली होती. ती बोलली होती काही झालं तरी तुझं जे काही म्हणजे आपलं जे भांडण आहे ते मी कधीच सोशल मीडियावर आणणार नाही म्हणजे नाही. आणि त्या बाबतीत ती खरंच रिअली रॉयल उतरलेली आहे की आमचं एवढं भांडण झालं पण तिने कधीच ते मीडियावर आणलं नाही. आणि तो वाद आमचा 1 महिना चालला आणि नंतर काय झालं की एक प्रॉब्लेम झाला होता मग तिच्या पण लाईफमध्ये. आणि नंतर मग मी तिच्यासोबत स्वतःहून कॉन्टॅक्ट केला आणि त्या प्रॉब्लेमचं तिला सोल्युशन सांगितलं आणि तेव्हापासून पुन्हा आम्ही बोलायला सुरुवात केली. तरी पण एकदा का नात्यात थोडंसं भांडण झालं की ते मनात राहतं. त्याच्यामुळे ती पण डायरेक्टली मला सॉरी नव्हती बोलू शकत आणि मी पण तिला सॉरी बोलू शकत नव्हती. तेवढंच नाही, त्याच्यानंतर आम्ही तो बड्डे करून घरी आलो आणि घरी आल्यानंतर छायाताई भगत, सूर्योदय वृद्धाश्रम यांनीसुद्धा माझा वाढदिवस प्लॅन केलेला होता आणि खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं. मी 1 पीस वेअर केलेला होता, त्याच्यामुळे मी घरी आली आणि पटकन साडी वेअर केली. कारण गणेशजी बोलले तिथं सूर्योदय वृद्धाश्रम आजी आजोबा आहे, त्याच्यामुळे तू तशी जाऊ नको. लगेच मी साडी वगैरे चेंज केली आणि तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे की हा वाढदिवस जो आहे ना, तो माझा म्हणजे आठवणीचा मेमोरेबल असा एक वाढदिवस राहणार आहे, जो मी कधीही विसरू शकणार नाही. कारण या वाढदिवसाला मनीषाने खूप इफर्ट्स घेतले, माझ्या नवऱ्याने पण गेले आणि सायलीने तर सगळ्यात जास्त घेतलेले आहे. म्हणजे डेकोरेशनपासून, इमोशन्सपासून, कार्ड तयार करणे, सगळं. आणि खरंच मी स्वतःला खरंच खूप नशीबवान समजते की मला वृद्धाश्रमातल्या आजी आजोबांचा आशीर्वाद घेण्याचं भाग्य भेटले. कारण तळतळाट घेऊन काही होत नसतं, नेहमी लोकांचा आशीर्वाद पाहिजे.
आणि माझ्या मागं माझ्या आईचा, माझ्या सासऱ्यांचा, माझ्या मुलांचा, माझ्या मैत्रिणीचा आणि त्यासोबतच आता वृद्धाश्रमातल्या आजी आजोबांचा म्हणजे 40 आजी आजोबांचा आशीर्वाद आहे, जो पैशाने मिळत नाही, तो ब्लेसिंगने मिळतो. आणि ते माझ्या नशिबात आहे की मला या आजी आजोबांचं प्रेम भेटते. म्हणून मला माझी आई जेवढ्या दिवस राहते तेवढ्या दिवस, आणि गेल्यानंतर मला जास्त आईची आठवण येत नाही, कारण एवढे सारे आजी आजोबा आहेत माझ्या पाठीशी, जी नेहमी मला सपोर्ट करतात. आणि छायाताई भगत यांनी मला खूप छान अशी वॉच दिली. आणि तो वाढदिवस करून फायनली आम्ही घरी आलेलो आहो. आणि भूक भरपूर अशी लागलेली होती, तर पटापट मी आवरायला घेतलं, कारण घरात भरपूर असा पसारा पडलेला होता. गोष्टी वगैरे केल्या. त्याच्यानंतर मनीषा तर आधी बोलली होती बुटीकचं काम आहे, मी थांबत नाही. मग मी तिला ओरडले की स्वराजच्या वाढदिवसाला पण तू थांबली नव्हती. हे आहेत खऱ्या मैत्रिणी की ज्यांना व्हिडिओशी घेणे देणे काहीच नाही, सबस्क्रायबर फॉलोअर्स वाढो नाही तर एखादी मैत्रीण जर घरी आली तर पहिले ब्लॉग शूट करत बसते. परंतु माझ्या मैत्रिणी अशा आहेत की त्या फक्त गप्पा गोष्टी करतात, कॅमेरा बाजूला ठेवतात. लय थकलेला आहो आम्ही, भंडारा धुवायचा राहिला, आता फेस वॉश करायला लागेल, हँडवॉश म्हणून आली मी. खूप छान झाला माझा, म्हणजे काय म्हणतात मेमोरेबल झालेला आहे बड्डे. तर आता जेवण करू आम्ही मस्तपैकी. अविस्मरणीय क्षण होता माझ्या आयुष्यातला आज. इकडं स्वराज. आणि मग पटापट मनीषाने खिचडी लावली, मी पसारा आवरला, गणेशजीने पण थोडासा पसारा आवरला आणि ते पण असे थकलेले होते. त्याच्यानंतर खूप छान अशी मनीषाने खिचडी केलेली होती, जे की तुम्ही बघत आहे. खिचडी केली होती, सलाद, लोणचं, चटणी वगैरे सगळं आम्ही स्वयंपाक केलेला होता. आणि खूप असा वेळ झालेला होता. आणि सायलीला पण मी फोन करून बोलावलेलं होतं, परंतु तिने स्वयंपाक ऑलरेडी केलेला होता. त्याच्यानंतर आम्ही स्वयंपाक वगैरे केला आणि झोप येत नव्हती. सायलीला पण माझ्याकडे बोलवून घेतलं आणि आता वेळ आली होती तिचं कार्ड वाचायची. तर त्या कार्डवर तिने ज्या काही आमच्या मधात चांगले क्षण होते ते एका साईडने केले होते, की मी पुण्यात कशी आली, आपली मैत्री, आपण कुठं फिरलो, कुठं नाही, ते सगळे चांगले थॉट्स तिने त्या एका बाजूने लिहिलेले होते. आणि ज्या काही आमच्या मधात मतभेद झाले, हे झाले ते झाले, मी जे काही तिला बोलली ते सर्व तिने त्या कागदावर उतरलं होतं. की तुला असं वाटत असेल की तुला काही लोकांनी धोका दिला, तुझी बदनामी केली यूट्यूबवर येऊन, त्यांचे सबस्क्रायबर्स वाढले, फॉलोअर्स वाढले, त्यामधून जर तू मला धरत असेल तर मी अशी अजिबात नाही आहे. मला तुझ्याकडून पैसा नको, प्रसिद्धी नको, फॉलोअर्स नको, सबस्क्रायबर्स नको आणि प्रमोशन पण नको, पण नेहमी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार, फक्त आवाज दे. आणि यापुढेही नसेल, तुझं नेहमी चांगलं व्हावं हीच माझी इच्छा आहे. माझ्यावर फक्त एवढा विश्वास ठेव की कोणतीही सिच्युएशन आली तरी मी तुझ्यासोबतच कायम असेल. सुखात नाही बोलावलं तरी चालेल, पण दुःखात या मैत्रिणीला नक्की आवाज दे. आय एम ऑलवेज विथ यू. रखुमाईसारखी मैत्रीण लाभावी, मनाला जपणारी सावली असावी. नावाने मैत्रीचं असतं तरी तुझी साथ आयुष्यभर असावी. तू जो रूठा तो कौन हसेगा, तू जो काय वो तू जो रूठा तो कौन हंसेगा, तू जो छूटा तो कौन रहेगा, तू चुप है तो ये डर लगता है अपना. आणि खरंच खूप इमोशनल असं तिने मला माझ्यासाठी हे बर्थडे कार्ड केलेलं होतं. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. मैत्रीविषयी तुमच्या आयुष्यात असा अनुभव असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाकी माझा वाढदिवस यावर्षीचा खूप चांगला झालेला आहे. थँक्यू सो मच नवरोबा, सायली, मनीषा, सूर्योदय वृद्धाश्रमातल्या ताई आणि आजी आजोबा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.